तो पुढे काही बोलणार तोच मुख्य दरवाजाच्या बाहेर व्हरांड्यातून कोणीतरी धावत येत असल्याचं लक्षात आलं आणि दोघेही सावध झाले. बाईसाहेब, तुम्ही इथंच थांबा. ती भिंतीजवळच उभी राहिली. तसं तिला गप्प राहायचा इशारा करत तो दबक्या पावलांनी चालत येऊन दरवाजाजवळ उभा राहिला. बाहेरून येत असलेला आवाज देखील त्याच्या खोलीबाहेर येऊन दरवाजापाशी थांबला. तसं मागे वळून त्यानं त्या महिलेकडे पाहिलं तर तिनं हातात धरलेला सुरा आणखी घट्ट पकडून धरला. पण त्यानं मानेनच खुणावून काही न करण्याचा इशारा केला. तसं तिनंही हातात घट्ट पकडून धरलेला सुरा पाठीमागे लपवला. दरवाजाला कान लावून तो ऐकण्याचा प्रयत्न करू लागला, पण काही समजत नव्हतं. दरवाजाचं लॅच उघडण्याचा आवाज आला तसा तो झटकन बाजूला झाला आणि जमिनीवर पडून स्वतःच्या जखमा पाहण्याचं नाटक करत त्या महिलेला पुन्हा त्याच बाथरूममध्ये लपून राहायला खुणावलं. ती दबक्या पावलांनी किचनमध्ये जात भिंती आड लपली. तोच दरवाजा उघडून ते दोघे गुंड आत आले. जणू त्यांच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. आपल्या हातात धरलेल्या लांब पात्याचा धारदार सुरा थेट त्याच्या मानेवर धरला आणि संतापलेल्या आवाजात विचारलं, अख्खी बिल्डिंग शोधली पण तुझा साथीदार नाही सापडला. आतापर्यंत आम्ही भाईला फोन केला नव्हता, पण आता नाईलाज झालाय. त्याचं बोलणं ऐकून त्याचा साथीदार म्हणाला, ऐक, भाईला फोन नको करायला. आधीच ती पोरगी सापडत नाही म्हणून टेन्शनमध्ये आहे. आज पार्सल पाठवायचं होतं आणि ती पळाली आहे. सापडेल रे ती. बिल्डिंगच्या बाहेर तर गेली नाही. फक्त आजची रात्र, सकाळी सापडेलच. याचा पण निकाल सकाळीच लावू. नाही, सकाळी नाही, आताच, असं म्हणत त्या गुंडानं त्याच्या जखमी हातावर आपल्या पायातील बुटाची टाच ठेवली. आता तुझ्यासोबत जे होईल त्याला तू स्वतः जबाबदार आहेस, असं म्हणत त्यानं आपल्या भाईला फोन लावला. रिंगचा आवाज येऊ लागला. तसं सर्वांना आश्चर्य वाटलं. रिंगचा आवाज त्याच खोलीत घुमत होता. सगळे सावध झाले. बाजूला उभा गुंड खाली मानेवर सुरा धरलेल्या साथीदाराला म्हणाला, ए थांब, भाईच्या फोनची रिंग होते. आवाजाचा वेध घेत आजूबाजूला पाहिलं तर आवाज किचनमधून येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. हातात धरलेल्या मोबाईलची टॉर्च सुरू करून त्यानं हाक दिली, भाई. तो एक एक पाऊल टाकत किचनच्या दिशेने निघाला. तशी इकडं त्याच्या काळजाची धडधड वाढू लागली. त्याच्या डोक्यात वादळ उठलं. रक्तानं माखलेली साडी, विस्कटलेले केस, अंगावर ओरबाडल्याच्या जखमा स्पष्ट करतील की आम्ही दोघांनी याच्या साथीदाराला ठार केलंय. गळ्यावर सुरा धरलेल्या गुंडाचा हात पकडून तो सुरा उलटा करत त्याच्याच तोंडात घुसवून त्याला लाथेनं दूर ढकललं. तसा तो वेदनांनी ओरडला. तो उठून उभा राहिला आणि जमिनीवर पडलेल्या त्या गुंडाला लाथा घालू लागला. तसा दुसरा गुंड मागे वळला. हातात धरलेली हॉकी स्टिक घेऊन तो रागातच त्याच्या दिशेने आला, पण वार चुकवत तोंडात घुसवलेला सुरा बाहेर काढत खसकन गुंडाच्या छातीत घुसवला. दोघं गुंड आता जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. राग शांत झाला आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून तो सुन्न झाला. कणहत विवळत जमिनीवर पडलेला गुंड म्हणाला, आमचा बॉस तुझे तुकडे करून गटारात टाकेल. तो इथंच आहे. त्याचं बोलणं ऐकताच त्याच्या छातीत घुसवलेला तो सुरा बाहेर काढला आणि त्याच्या गळ्यावर धरला. तुझा भाई माझं काय करायचं ते करेल, पण जे पण करेल ते तू पाहायला नसशील. एवढं बोलून त्याने खसकन सुरा त्याच्या मानेत घुसवला. मान कापल्यावर कोंबडं धडपड करावं तसा तो 6 फूट उंचीचा नराधम तडफडत होता. त्याच्या गळ्यातून बाहेर पडणारं रक्ताचं कारंज अगदी खोलीभर पसरलं आणि मग जमिनीवर कोसळला. सारं काही शांत झालं. बाजूला पडलेल्या त्या गुंडाचा मोबाईल हातात घेऊन
त्यानं डायल केलेल्या नंबरवर कॉल केला. रिंग तर ऐकू येत होती. आवाज किचनमधून येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तसा तो किचनकडे वळला. मॅडम, त्याच्या बॉसचा फोन तुम्ही चोरलात ना, म्हणत तो बाथरूमकडे निघाला. बाथरूमचा दरवाजा बंद होता. कदाचित ती बाथरूममध्ये फ्रेश होत असावी. बाईसाहेब, बाकी जाऊ दे, पण त्याच्या बॉसचा मोबाईल लांबवला हे काम चांगलं केलं. मला वाटलं की मीच भोरट्या चोऱ्या करतोय. इथं तर तुम्ही पण हुशार निघालात. बरं ऐका, तो यायच्या आत आपण इथून पळून जाऊ. तोवर तिनं बाथरूमचा दरवाजा उघडला आणि ती महिला अगदी निवांत निर्भयपणे चालत येत म्हणाली, एक सांगू, ती कथा अजून रंगवायला हवी. कथा चांगली आहे, पण पुन्हा नीट लिहावी लागेल आणि तो सस्पेन्स तर कमालच. असं म्हणत ती तशीच चालत बाहेर येऊन सोफ्यावर बसली. तिची अवस्था पाहून त्यानं विचारलं, कथा? कसली कथा? कोणता सस्पेन्स? हो ना, म्हणजे तो खुनी त्या निष्पाप माणसाचा पाठलाग करतो, त्याला एका ठिकाणी गाठतो आणि निर्दयीपणे त्याला संपवतो. पण जेव्हा लोकांसमोर त्या खुन्याचा चेहरा येतो तेव्हा कळतं की तो तर एक स्त्री आहे आणि ज्या निष्पाप माणसाला तिनं संपवलं तोच शहरात धुमाकूळ घालणारा खरा अमानुष खुनी होता. बाकी तो पुरुषी आवाज म्हणशील तर लोकांना संपवताना तो असाच बोलायचा. तिच्या प्रियकराचा खून करताना हे बोलणं तिच्या प्रियकरानं मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरू केलेलं, तेव्हा रेकॉर्ड झालेलं. जे ती महिला त्याला संपवण्याआधी त्याचाच हा आवाज त्याला ऐकवत होती. तिची बडबड ऐकून त्याच्या काळजाची धडधड वाढली. आता त्याला सकाळची वाट पाहायची नव्हती. दरवाजा देखील उघडलेला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, हे बघा मॅडम, मी ही खोली सोडतोय. नाही, मी हे शहरच सोडतोय. त्याच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती. खोलीत पसरलेल्या मेणबत्तीच्या मंद प्रकाशामुळे त्याला काही स्पष्ट दिसत नसल्यानं थरथरत्या हातांनी त्यानं मोबाईलचा फ्लॅश लावायला सुरुवात केली. पण मोबाईलची चार्जिंग कमी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे बेड शेजारी असणाऱ्या टेबलावर ठेवलेली टॉर्च उचलली आणि ती सुरू केली. पण टॉर्च त्याच्या थरथरणाऱ्या हातातून दोनदा निसटली आणि खाली पडली. त्यानं कशीबशी टॉर्च सुरू केली आणि घाईघाईनं सामान आवरायला सुरुवात केली. साहित्य आवरतच तो म्हणाला, आपण एकमेकांना ओळखत नाही. खरं सांगायचं तर तसंही ओळखतच नाही म्हणा. आपण अनोळखी आहोत. तू काय केलंस, का केलंस ते मी कोणाला सांगणार नाही, कारण ते सांगून मला त्याचा काय उपयोग. हो ना, या सगळ्यांना का मारलंस तो तुझा प्रश्न आहे. तसं सोफ्यावर अगदी निवांत बसलेली ती महिला अगदी शांतपणे म्हणाली, मी मारलंय या लोकांना. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? मग तूच मारलंस ना यांना, तुझा बलात्कार करत असतील म्हणून. हे बघा, मी एक अबला आहे, ते सराईत गुन्हेगार. लोकांचा जीव घेणं त्यांच्यासाठी खेळ, आणि मी एक कुमकुवत स्त्री. यांचा मुकाबला स्वप्नात तरी करू शकते का? तू मला त्यांच्या जाळ्यात अडकवत आहेस ना. बरं, यापैकी दोघांना मी मारलं, पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. पण सुरुवात तू केलीस. पायरीजवळ त्याला तू संपवलंस आणि सगळं बिघडत गेलं. हां, या सगळ्यांचा खून तू केला आहेस आणि मला या गोष्टी सिद्ध करायला वेळ लागणार नाही. त्यांच्या म्होरक्याला तू इथं आणलंस, त्याचे हातपाय बांधून त्याला बोलतं केलंस. काय बोलतं केलं? कशासाठी? माझा काय फायदा? आणि मी कधी त्याचे हातपाय बांधले? त्याचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरलं. तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्य पाहून त्याच्या काळजात धस्स झालं. तो झटकन उठला आणि लंगडत लंगडत बाथरूमच्या दिशेने हळूहळू चालू लागला. त्यानं बाथरूमचा किंचित उघडा दरवाजा पूर्णपणे आत ढकलला आणि आत टॉर्चचा प्रकाश पाडला. तशी त्याची नजर आत बाथरूमच्या सफेद फरशीवर गेली आणि त्याची बोबडीच वळली. ती सफेद फरशी लाल भडक आणि घट्ट झालेल्या रक्तानं माखली होती.
बाथरूमच्या त्या फरशीवर एका बाजूला मृतदेह पडलेला. तो पुढे गेला आणि पालथं पडलेलं ते प्रेस सरळ करत त्या मृतदेहाकडे नीट निरखून पाहिलं. तो तर तोच गुंड होता ज्याला त्यानं इथं राहण्यासाठी भाडं दिलं होतं, म्हणजे सगळ्यांचा बॉस. ते प्रेत पाहून तो जवळजवळ कोसळतच होता. तसा त्यानं भिंतीचा आधार घेतला. त्याचा मेंदूच बधीर झालेला. स्वतःला सावरत तो बाहेर येऊन एका बाजूला ठणकत चाललेलं डोकं धरून बसला. या बाईनं नेमकं काय केलं इथे? त्याला असं विचारात गुरफटलेलं पाहून ती महिला शांतपणे म्हणाली, टॉर्चर. त्यांच्या या मोरक्यानं विचारही केला नसेल. इतकं भयंकर टॉर्चर केलंस तू त्याला. त्याचे हातपाय बांधून बाथरूममध्ये लपवून ठेवलंस. तो सुटका करून घेण्यासाठी खूप काही करत राहिला, पण व्यर्थ. मी डोकं बिकं फिरलंय का? मी कधी त्याला इथं आणलं? तू नाही रे, मी. पण कोण यावर विश्वास ठेवेल? एक बाई पुरुषाला काहीही करायला भाग पाडू शकतेच. शेतात काम करणारा बैल ताकदीनं शेतकऱ्याच्या कितीतरी पट असतो, पण नाकात वेसण घातली की शेतकऱ्याचं 6 वर्षाचं पोरगं पण त्याला आपल्या मागे यायला लावतं. तिचं बोलणं ऐकून त्याला सारं काही आठवू लागलं. म्हणजे बाथरूममधून पाणी सुरू झाल्याचा आवाज, दरवाजावर थाप दिल्याचा आवाज भास नव्हता. त्याला आधीच आत आणून हातपाय तोंड बांधून टाकलेलं तर. सारं काही त्याच्या डोक्यात आलं की आपला पद्धतशीरपणे वापर झालाय. तो किंचित हसला आणि म्हणाला, हुशार निघालात. बरं ठीक आहे, आता दोघे सोबतच तुरुंगात जाऊ, कारण मीही पोलिसांना सगळं सांगेन की तुला यांनी किडनॅप करून आणलं आणि म्हणून तू सगळ्यांना एक एक करून संपवलंस. त्याचं बोलणं ऐकून ती किंचित हसली आणि हातात धरलेलं चाकूचं पातं फिरवत पुढे म्हणाली, खरंच तू मूर्ख आहेस. नाही म्हणजे जेव्हा पोलीस विचारतील की खून या महिलेने केलेत, तर मग सगळे तुझ्या खोलीत कसे मरून पडलेत? तिच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द ऐकून आता मात्र त्याच्या मेंदूनं काम करणंच बंद केलं. थरथर त्या हातातून निसटून टॉर्च पुन्हा खाली पडली आणि एका वर्तुळात फिरत पलंगाखाली गेली. टॉर्च बाहेर काढण्यासाठी तो खाली वाकला आणि हात पलंगाखाली घातला तसं त्याच्या हातांना काहीतरी जाणवलं. डोकावून पाहिलं तर त्यानं भेदरलेल्या नजरेनं त्या महिलेकडे पाहिलं. तशी ती काहीशी अस्वस्थ झाली. तिनं मानेनेच खुणावत विचारलं, पलंगाखाली कोणाची तरी डेड बॉडी आहे? डेड बॉडी? हो. ती महिला उठून उभी राहिली आणि चालत पुढे आली. तोवर त्यानं ते प्रेत बाहेर ओढलं. चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश पाडला आणि सुन्न झाला. हातात धरलेल्या टॉर्चचा झोत त्या प्रेताच्या चेहऱ्यावर तसाच होता. ही तर. त्याचे शब्द थरथरत होते. अरे काय झालं? ही तर तीच मुलगी आहे जिचं अपहरण माझ्या समोर झालेलं. हिच्याच तर अपहरणासाठी मला तुडवलं. त्यानं तिच्या नाकपुड्यांना हात लावला तर तिचा श्वासोच्छवास अजून सुरू होता. ती जिवंत होती. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही तर जिवंत आहे. तिला पलंगावर ठेवत मोबाईल काढून पोलिसांना फोन केला. सर मी तुम्हाला सांगितलं ना, मी कोणाचं अपहरण खून नाही केलेला. ती 14 वर्षांची मुलगी जिवंत आहे. हो खरंच. आणि सर प्लीज आम्हाला इथून सोडवा. तो काहीसा निश्चिंत झाला. ती महिला देखील निश्चिंत होती. आता जे होईल ते होईल हाच विचार त्याच्याही मनात सुरू होता. त्या महिलेकडे पाहत तो म्हणाला, वाटलं नव्हतं इथून जिवंत बाहेर पडेन. म्हणत तो तिथंच मृत गुंडाजवळ जमिनीवर आडवा झाला. तशी सोफ्यावर बसलेली ती महिला म्हणाली, मला देखील, पण शेवटी मार्ग सापडतोच. तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडून राहिला. त्याला जाग आली.
ती बाहेर कोणीतरी दरवाजा वाजवत असल्याच्या आवाजानं तो उठला तर खोलीत काळोख पसरलेला. बेडवरती मुलगी अजूनही बेशुद्ध होती, तर सोफ्यावरती महिलाही अंग टाकून आराम करत होती. त्यानं हळूच दरवाजा उघडला तर बाहेर सब इन्स्पेक्टर उभे होते. नमस्कार सर, मीच फोन केलेला. त्यानं टॉर्च लावली तर खाली रक्त आणि रक्तच पसरलेलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तसं तो म्हणाला, साहेब, ती अपहरण झालेली मुलगी आणि एक महिला आत आहे. एवढंच नाही तर अनेक महिला मुली इथं अपहरण करून आणल्या जातात. सगळी अपार्टमेंट चाळावी लागेल. काही वेळानंतरचा प्रसंग. त्याच्या डोक्याला पायाला बँडेज लावलेलं. तसाच तो लंगडणारी पावलं टाकत हॉस्पिटलमध्ये चालत होता. हॉस्पिटलच्या व्हरांड्यातून चालताना त्याच्या डोक्यात आपण पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटचे शब्द घुमत होते. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला पळून जावं लागलं. त्या गुंडांनी अपहरण केलेल्या मुलीला कुठं ठेवलंय ते पाहिलं आणि त्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये रूम घेतली. मी आधीच गुन्हेगार असल्यानं मला लगेच रूम मिळाली. मग त्या मुलीला आणि स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात माझ्याकडून त्या गुन्हेगारांचे खून झाले. पण या सर्वात मला एका महिलेने मदत केली. ती नसती तर हे नरपिशाच कधीच सापडले नसते. चालत ते एका रूममध्ये आले. सोबत इन्स्पेक्टर साहेब आणि 2 कॉन्स्टेबलही होते. चालता चालता इन्स्पेक्टर साहेब बोलू लागले, हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे एकूण 3 सराईत गुन्हेगारांची प्रेत तिथं सापडली. त्यांचा म्होरक्या अजून जिवंत आहे, पण त्याचं शरीर निकामी झालंय. डॉक्टरांनी सांगितलंय तो आपल्या पायांनी कधीच चालू शकणार नाही की हातांनी काम करू शकणार नाही. बाकी ती बेशुद्ध मुलगी आणि बऱ्याच महिलांना तिथून सोडवलंय. एका महिलेचा मृतदेह आणि काही तडीपार गुन्हेगारही सापडलेत. आता ती संपूर्ण बिल्डिंग सील करण्यात आली आहे. तू खरंच खूप मोठी मदत केलीस पोलिसांची. चालत ते बेडवर उपचार घेत असलेल्या एका महिलेजवळ आले. हॉस्पिटलच्या बेडवर जखमी अवस्थेत पडलेल्या त्या महिलेला पाहून तो पुढे म्हणाला, या नव्हे, दुसरी महिला आहे. हो, त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये दाखल केलंय. हवालदार, तिथून सोडवलेल्या सगळ्या महिलांकडे याला घेऊन जा. नको साहेब, मी पाहतो त्यांना. एक एक करून हॉस्पिटल पालथं घातलं, पण ती महिला कुठेच नव्हती. चालत ते शेवटच्या वॉर्डमध्ये आले. बाजूला उभ्या नर्सने हिरवा पडदा बाजूला केला. तशी एका कुशीवर झोपलेली ती महिला दिसली. हॅलो हॅलो मॅडम, त्यानं आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद आला नाही. तशी ती नर्स म्हणाली, मॅडम, यांच्यामुळेच तुमचा जीव वाचला. तशी बेडवर एका कुशीवर झोपलेली ती महिला मागे फिरली. तसा तो म्हणाला, या नव्हे, आणखी एक महिला होती. अशी गोरी पान, सरळ नाक आणि गोल चेहरा, केस अगदी लांब आणि सरळ. सॉरी सर, आय हॅव नो आयडिया. इतकं बोलून ती नर्स निघून गेली. तसं इन्स्पेक्टर साहेबांचं बोलणं आठवलं. तिथे एका महिलेचा मृतदेह देखील सापडलाय. म्हणजे ती या विचारानं नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. क्षणात त्याला गहिवरून आलं. वाटलं की एक छान मैत्रीण भेटलीय, पण इतकं सगळं करून तिला काय मिळालं? अमानुष मृत्यू. तो खिन्न मनाने तिथेच बाजूला असणाऱ्या एका लाकडी बाकावर बसला. तोच कोणीतरी त्याला हाक दिली, अंकल. पाहिलं तर समोर ती 14 वर्षांची मुलगी आणि मिलिटरीमध्ये असलेले बाबा आले. ते हात जोडत म्हणाले, नमस्कार. माझ्या मुलीनं सारं काही सांगितलं. तिला वाचवताना अपघाताने माझ्या बाबांना तो चाकू लागला आणि ते गतप्राण झाले. पण हिच्या अपहरणाच्या धक्क्यात माझी पत्नीही गेली. माझ्या जगण्याचा एकमेव आधार आता माझी मुलगी आहे. तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. तुम्ही होता म्हणून माझी मुलगी मला सुरक्षित परत मिळाली. उपकार म्हणू नका. खरं तर तुम्ही सीमेवर उभे आहात म्हणून संपूर्ण देश सुरक्षित आहे. त्याचं बोलणं ऐकून
तो लष्करी जवान आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, आज माझ्या पत्नीच्या आत्म्याला शांती लाभली. ती मुलगी म्हणाली, अंकल, तुम्ही रायटर आहात? रायटर? कोणी सांगितलं तुला? बेडखाली जेव्हा मी शुद्धीवर आलेले ते तुम्हाला असं एकटक विचार करताना पाहून वाटलं, पण त्या गुंडांना मारताना ते रक्त पाहून पुन्हा बेशुद्ध झाले. तिचं बोलणं ऐकून तिचे बाबा म्हणाले, सॉरी यार, तिच्या आईला लेखनाची आवड होती, रहस्यमयी गोष्टी लिहायची, तिला तिच्या आईची आठवण येते. म्हणत ते आपल्या मुलीला म्हणाले, बाळ चला आता, आपल्याला उशीर होतोय ना. आणि ते माघारी फिरले आणि जाऊ लागले. त्यांच्या पुढे काही अंतरावर ती महिला दिसली. तिच्याकडे पाहत हात उंचावून तो किंचित हसला. तशी ती महिला देखील त्याच्याकडे पाहून किंचित हसली. तिला समोर पाहून त्यालाही थोडं बरं वाटलं. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटलेले आणि ते साहजिकच होतं. जगण्याची 1% शाश्वती नसल्याने आणि जंगली श्वापदांच्या विळख्यातूनच नव्हे तर त्यांच्या मस्तकावर पाय ठेवून तिथून बाहेर पडणं सोपं नव्हतं. आणि जर ते गुंड जिंकले असते तर दोघांचा मृतदेह देखील त्या पोलिसांना सापडला नसता आणि त्या मुलीला तर दुसऱ्या शहरात नेऊन विकलं असतं. ती आपल्या दिशेनं येणाऱ्या त्या लष्करी जवान आणि त्यांच्या मुलीकडेच पाहत होती. ते दोघेही तिच्याच दिशेने चालत होते. मघापासून एके ठिकाणी उभी ती महिला देखील आता समोरून चालत येऊ लागली. तो मात्र तिथेच उभा सारं काही पाहत विचार करू लागला. खरंच देवानं स्त्रीला किती कोमल आणि हळवं मन दिलंय. स्वतःसाठी कमी पण इतरांसाठी जास्त जगते. त्या बापलेकीला आपल्याकडे येताना पाहून ती महिला तिथेच आपल्या दोन्ही गुडघ्यांवर बसली आणि त्या मुलीसाठी आपले दोन्ही हात पसरले. ती मुलगी देखील चालत तिच्याकडे जाऊ लागली. त्या महिलेच्या काळजात दाटलेल्या भावना तो मात्र समजू शकत होता, कारण दोघांनीही मृत्यू जवळून पाहिला होता. ती मुलगी चालत चालत त्या महिलेजवळ गेली आणि त्या महिलेनं त्या मुलीला आपल्या मिठीत घेतलं. पण दुसऱ्या क्षणी ती मुलगी त्या महिलेच्या देहातून आरपार निघून गेली. आपल्या मिठीत आता काहीच राहिलं नाही हे पाहून ती महिला मात्र हुंदके देत रडू लागली आणि मागे ते बाप लेक चालत अगदी दूर निघून गेले. पण समोरचं ते दृश्य पाहून तो पुरता हादरून गेला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.